कितवा समास आहे? 8.1. नाना शास्त्र भांडोळीता. निरनिराळी शास्त्र शोधायचा प्रयत्न केला. एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राला उडवून लावते. शोध जर घेतला, शास्त्रांचा शोध घेतला, आपण वाचायला बसलो, बऱ्याच ठिकाणी असं आढळून येतं की एकाने सांगितलं ते दुसऱ्याने उडवून लावलं. एक वाक्य तर सापडत नाही. हा प्रश्न मलाही पडला होता बराच. ही शास्त्र एकमेकाच्या विरोधात का बोलते? मग खरा देव कोणता? म्हणजे पृथ्वीवर फिरून शोधून बघितलं तर माणसाला सगळीकडे निरनिराळे सगळे देव आहेत. काय कमी आहेत? देवांची गणना काय कमी नाही. मल्हारी मार्तंड, तिकडे गेलं वेगळी पद्धत, महालक्ष्मीला गेलं तिकडे वेगळी पद्धत, बऱ्याच ठिकाणी आणखी बरीच ठिकाणं आहेत पृथ्वीवर. काही प्रख्यात आहेत, काही नवीन निर्माण झालेली आहेत. आता ते कोकणात अजून एक काही वर्षापूर्वी आलं तर तिकडे कोणी जात नव्हतं. तिकडे ते अचानक काय कुठे साक्षात्कार झाले. इथे आता नवस काय केलं बोललं की ते पूर्ण होणार तिकडे. तर ते झाल्याबरोबर ताबडतोब सगळी धाव गाड्या भरून जायला लागल्या. आता गाड्या भरून जातात. अचानक कुठे काय होते असं शोधायला गेलं तर परत शंकराने सांगितलं वेगळं, दुसऱ्या शास्त्रात वेगळं. एका ठिकाणी एक लाग पोचत नाही की कोण खरा, देव कुठला खरा. मग एकच देव का नाही? मग ते मुसलमान लोक ना आमचा एकच अल्लाह फक्त. तुमच्यात तसे सगळे ते 30 कोटी देव, आणखीन किती? तुम्हाला एवढे देव कसे लागतात? इकडे एवढे देव झाले कुठून? हिंदूंमध्ये एवढे देव आहेत. हिंदू शास्त्र म्हणजे आणखीन वेगळं कुठलं शास्त्र आलं? हिंदूचं शास्त्र बघायला गेलं तर येशू ख्रिस्त हा पहिला हिंदू आहे. येशू ख्रिस्त म्हणून जो आहे तो हिंदू आहे पहिला. बघा तुम्ही, हिंदू मनुष्य सहिष्णू आहे, सहन करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये. किती अन्याय झाले, अगदी शेवटच्या टोकाला गेलं तरच तो उठणार. त्याने केळे ठोकले तरी बोलला नाही. तो हिंदू होता खऱ्या अर्थाने. आणि नाहीतरी सगळे कुठल्याही मनुष्य प्राण्याला मूल झालं, त्याला स्त्री पुरुष मूलबाळ झालं, तर का मुलगी असो का मुलगा असो, त्याला जाती धर्म असतो काय? त्याला जाती धर्म आहे, तो हिंदूच. म्हणजे काहीतरी नाव द्यायचं त्याला. हिंदू काय एक वेगळं काहीतरी शब्द वापरला. मग माणसाने भेद केले त्याच्यात. मग ह्याला असं टोचलं की तो हिंदू झाला, त्याला अमुक केलं की तो बाप्तिस्ता केला की तो ख्रिश्चन झाला, अमुक केलं की तो मुसलमान झाला. त्याचं आणखीन काय दुसरं त्याच्यावर सोपस्कार करायचे. आणि मग तो त्या जाती धर्मात गेला. तू मूळचा कोण? त्याचा बाबा अमुक, त्याचा आजा अमुक, हे तुझे नंतर झाले आजोबांनी बाबा. आधी कोण आहे तो? त्याला सगळं जे नाक, तोंड, 2 डोळे आहेत सगळं त्याला. बाकी काय? सगळ्या माणसानं वेगळं काय असते? सगळे माणसं सारखीच. म्हणजे जाती धर्म माणसाने शोधून काढले कल्पनेने. जाती धर्म आला कुठून? तो सगळ्यात समाधान कुठे मिळते? हे सगळे धर्म काय उपयोगाचे नाही, कारण ते आत्मधर्म नव्हे. म्हणून आत्मधर्म ज्याने पाळायला घेतला तो त्याचा स्वधर्म. आणि स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे. धर्म कोणते? स्वरूपी राहणे हा
स्वधर्म स्वतःचा कोणी असेल तो काल तो ओमेन वरून एक मुसलमान आला होता, तो अजून त्याला हे त्या आई वडील तुला तुझी म्हटलं आई वडील हे शिकवतात ना नमाज पडायला, मग तू हे कशाला शिकायला मागतो? तो म्हणतो नोबडी नोज याच्यात काय आहे ते, हे नमाज नुसते पडून होत नाही. पण तसं काय आहे, महाराजांनी जी गोष्ट स्पष्ट केली ते स्वधर्म, तो जोपर्यंत लक्षात आला नाही तोपर्यंत बाकीचे सगळे परधर्म हे लक्षात आलं पाहिजे. परधर्म म्हणजे दुसरे कुठलाही असून येतो, तू सोडून दुसरा काही असेल तो परधर्म. स्वधर्म म्हणजे तू स्वतः स्वरूप आहेस, तुझे रूप कोणते, तुझे रूप तू ओळखलेस का? ते पृथ्वीवर जसं सांगितलं तसे दंडक चाललेले आहेत निरनिराळे देवांचे. कुठला देव मोठा का छोटा का, हा प्रश्न पडतोच बघा. लहानपणापासून मुलं विचारतात बघा, हा मोठा का, तो मोठा त्याच्यापेक्षा. मग आम्ही म्हणायचो मारुती मोठा असणार का, तो सूर्याला जाऊन गिळतो. मग मोठा कोण? शंकर सर्व जाळून टाकतो, मग तोच मोठा असणार. जन्माला घातले कोणी? पृथ्वी निर्माण कोणी केली? माणूस बसलाय कोण कुठे पृथ्वी निर्माण करायला? अग्नी निर्माण करायला कोणी केली? की अग्नी निर्माण कशी झाली? बरं, वाऱ्याने केली. वारा कोणी निर्माण केला? आकाशाने केलं. आकाश कोणी निर्माण केले? आता संपला विषय. कारण काय, निर्माण करणाऱ्याचा शोध घ्यायला गेला तो ठराविक उंचीपर्यंत जाऊन तो शोध संपतो. पुढे पुढे बुद्धी अक्कल हुशारी बंद, ती चालत नाही काय. तेव्हा त्याचा शोध घेणारा कोण? इथे जेव्हा तो परत जातोय तेव्हा तुझ्या शरीरामध्ये दुसरं काय आहे? शोध घेणारा कोण म्हणून शरीरात आहे? शरीर तर शरीराला तर काही कळत नाही, शरीराला स्वतःला काही कळलेलं नाही. एखाद्याला साप चावला, तो झोपेत होता, हो गाढ झोपलेला होता आणि कुठून तरी साप आला आणि चावला, पण तो खलास, परत काय जागा झाला नाही तो माणूस. ते शरीराला कळले का? कळले असते तर ते जे त्या देहामध्ये तत्व होते त्याचे काय झाले? ते झोपेतच होता. देह जर जिवंत होता तर त्याला चावलेलं त्या देहाला चावला ना तो. त्या देहाला काय कळते ना म्हणणं, देहाला काय कळते? देहालाच चावला ना तो. मग तो देहामध्ये जो झोपले, तो कोण होता झोपला? जो गाढ झोपला, त्याला जाणीवीच्या पलीकडे गेला. त्याला कळलंच नाही, त्याला माहिती जागाच नाही झाला. तो कळले की न कळले म्हणायला तो जागाच नाही झाला. म्हणजे शरीराला कळले का? म्हणजे आत्म्याचा स्पर्श शरीराला झालेला नव्हता आणि तो स्पर्शही होत नाही. आत्मा मरत नाही. म्हणजे शरीरामध्ये आत्मा जो आहे, आपण म्हणतो शरीरामध्ये आत्मा आहे, तो आत्मा आहे म्हणजे आत्माच आहे, शरीरात नाही. आपण म्हणून शरीर आहे, पण शरीर असताना आपण म्हणून आत्माच आहे. जे आहे हे मान्य आहे, अमान्य करायचे काय प्रश्न नाही. देह नाही आहे का? दिसतो नाही का? तुम्हाला डोळे नाही का? दिसत का नाही काय? काय ज्ञान आहे? हो, सगळं दिसते, शरीर पण दिसते. हो, तसं डोळ्याने बाकीचं पण दिसते, काय शरीर एकच दिसते? पण एवढं सगळं जे दिसते भासते, तो आत्मा एक आहे, तोवरच ते आहे. ते तिथे बाजूला झाला आत्मा जरा, तर बाकी काय नाही. मग ते आत्म्याची ओळख करून घेणे हा स्वधर्म. आत्म्याने स्वतःची ओळख आत्मा म्हणून करून घेणं हा स्वधर्म आहे. जसे ह्या मगाशी म्हणाल्या, आता तुम्हाला प्रवचन करायला काही हरकत नाही. ऐकणारे आणि ग्रहण करणारी व्यक्ती सगळे आहेत. याचा अर्थ काय की ग्रहण करणारे
जोपर्यंत गुरुने सगळं सांगितलं, काय कमी नाही केलं. जेवढी प्रवचनं सांगितली महाराजांनी, काय कमी केलेलं नाही. पण ग्रहण करणे आणि आपली क्षमता ग्रहण करण्याची कमी असेल तर ती वाढवणे. क्षमता प्रत्येकाची सारखी असते असं नाही, पण ती ग्रहण शक्ती वाढवण्याकरता ध्यानधारणा आवश्यक ठरते. जर ध्यानधारणा जर जमत नसेल तर सद्गुरूचं वचन लक्षात ठेवायला पाहिजे की मी आत्मा आहे. सद्गुरूचं वचन काय? तू शुद्ध चैतन्य आहेस. शब्द आहेत ना, आत्मा, चैतन्य, परब्रह्म, परमात्मा. वेगळं वेगळं नाही. उल्लेख शब्दांनी वेगळा वेगळा दिसतो ना, हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. काय परब्रह्म म्हणून वेगळं काय दाखवता येते? परमात्मा म्हणून वेगळं काय दाखवता येतं? आत्मा म्हणून वेगळं काय दाखवता येते? फक्त शब्दाने भेद केला. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर जाणायला गेला तर तिथे वेगळं वेगळं सापडते. काय हा आत्मा सापडला, हा मग तो कोणीतरी आत्मा इथे आहे ना, मग परमात्मा वरती आहे. काय काय शिकवतात असे संप्रदाय आहेत जगात. इथे आत्मा तर परमात्मा वर, आणि त्याची मुळं म्हणून उलटी ही झाडं म्हणजे ही पृथ्वी आणि थोडे माणसं, आणि त्याच्यात हे आत्मे पसरलेत. ही संकल्पना मांडलेली आहे ना. संप्रदाय आहे, एक नाव नाही घेत. बरेच लोक आहेत, हजारो लाखो लोक. परमात्मा के पास जाना है, परमात्मा के पास जाना है, हम आत्मा है, वो परमात्माकडे जाणार आम्ही, आत्मा आहे आम्ही. आत्मा पण कळला नाही त्याला, आणि परमात्मा काय कळणार? ज्याने आत्मा पाहिला त्याला परमात्मा तिथेच, तोच परमात्मा आहे तिथे. पण आत्मा बघितला नाही तर आत्म्याची ओळख, तुझी आत्म्याची ओळख झाली का, हा प्रश्न कोणालाही विचारा. तू ह्या सगळ्या जगाला लोकांना ओळखतो ना, तुझी आत्म्याची ओळख झाली? ओळख झाली का? बघितलंस त्याला, ओळखलंस? तर उत्तर काय येते? काय माहिती, काय माहिती नाही. आत्मा काय बाबा तसा ओळखीचा, माझ्या ओळखीचा झाला आणि तो मला, मी तो त्याला ओळखतो असं तर कधी झालं नाही. काय मी काय ध्यान साधना केली, नामस्मरण केली, भजनं केली, पण आत्मा आणि मी अशी त्याची माझी ओळखीचा नाही झालेला कधी. कधी काय कळत नाही ओळखलं काय. हेच उत्तर येतं. आपण स्वतःशी खरं बोलायला पाहिजे. मग ह्या जगात किती तुमच्या विरुद्ध कोण काय करू नये, जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात आणि सत्याने राहताय की नाही मला कळला नाही तर नाही कळला, कळला तर कळला, तर त्या सत्याने जेव्हा राहता तेव्हा अख्खं विश्व विरोधात गेलं तुमच्या, तरी तो एकटा तिथे तो त्या सगळ्या विश्वाला तोंड देतो. त्याची शक्ती, हा सत्याची शक्ती ही आहे. एक चुकून उदाहरण आठवलं, ह्याचं रिलेशन नाही आहे आताच्या विषय, परत येईल, पुन्हा परत मांडतो मी. एक विषय असा आठवला, महत्वाचा आहे. गावाला जाताना एका ठिकाणी घर बांधलं होतं आणि घर बांधणं चालू आहे. मी बघितलं सगळं बरोबर, आता 2 तासापूर्वी बघितलं, सगळं व्यवस्थित आहे. एक व्यक्ती तिथून बाजूला गेली. त्या व्यक्तीने काय बोललंय, तिथे काहीतरी भिंतीला तडा गेला. तर गावाच्या लोकांचे म्हणणे काय, हा डिस लागली त्याची, काय DCR राहतो गावाला, तर मग एखादा माणूस असतो असं काहीतरी बोलतो, त्याच्यामुळे असं घडते. तर मी बघितल्यानंतर म्हटलं असं कसं. नंतर मग महाराजांकडे आलो, तर महाराजांना मी विचारलं नाही असं तसं, पण उलगडा मला त्याचा झाला ह्या गोष्टीचा, की कधी कधी एखादी व्यक्ती काही बोलून जाते. बघा तुमचा अनुभव आयुष्यातला काय असेल तो, ती काही बोलून जाते आणि बोलेल तर काय चांगलं बोलेल, शब्द चांगले, पण परिणाम वाईट, परिणाम उलटा झालेला दिसतो. अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा ताबडतोब आपल्या अंतर्यामी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला आकार नाही,
ताबडतोब आपल्या ध्यानीमनी आलं पाहिजे, मला आकार नाही. कसल्याही गोष्टीचा परिणाम होताना आढळतोय. म्हणून महाराज म्हणायचे, जगात कोणी काही म्हणू दे मला, मी अजन्म आहे, अजन्मच राहणार. तुम्ही माझ्यावर प्रयोग करायला बघता, माझ्यावर प्रयोग होणार नाही. असे काही मंडळी होती तिथे सुद्धा केतवाडीत महाराजांच्या तिकडे आलेली. तुम्ही माझ्यावर प्रयोग कराल, कोणी काय ज्योतिष सांगेल, आणखीन कोण काय म्हणेल, माझ्यावर त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला भोगायला लागेल. याच्यातून काय शिकायचं आहे? मला आकार नाही हा शब्द आपल्या अंतर्यामी पक्का बसवायचा. कसलाही परिणाम होत नाही, सगळं परत जाते, काहीही परिणाम होत नाही. कधीतरी काही विकल्प येतो, कशामुळे अमक्यामुळे झाला असेल, तर काहीतरी कोणी काय बोललं, काहीतरी तब्येत बिघडली कोणाची, आणखीन काय झालं, भांड पडलं, म्हणजे थोडक्यात अशी काहीतरी घटना घडत आहेत. मला आकार नाही एवढं म्हटल्याबरोबर बघा, सगळी अंतरातली चैतन्य शक्ती ह्या विश्वनिर्माता व्यक्ती नाही, ती अव्यक्त. ते अव्यक्त तुमच्या आतून त्याला गिळून टाकते, गिळते, ते त्याला संपवून टाकते. म्हणून महाराजांनी जो शब्द दुसरा एक शिकवला, तो परत मागच्या वेळेला गणपतीच्या याला आठवण येते त्याची. सुरुवातीला कुठेतरी शब्द आहे तो, सद्गुरु कृपेची आ बळे किंवा सद्गुरु नामाची आ बळे, वितळती भ्रांतीची पडळे. अर्थ लक्षात घ्या त्याचा. आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे, हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ तोच परत की मला आकार नाही. तो हा शब्द तेव्हाच काम करतो जेव्हा महाराजांनी काय सांगितलं, हा शब्द वर आला पाहिजे. पाठ करून ठेवा सगळ्यांनी, म्हणून तेही सांगितलं महाराजांनी. हे वाक्य प्रत्येकाने पाठ करून ठेवा. तोंड पाठ, झोपेतून जागा आली, खडबड खडबड काय झालं, स्वप्नात पण काय, हे वाक्य पहिलं वर आलं पाहिजे. सद्गुरु नामाची आ बळे, वितळती भ्रांतीची पडळे. ही भ्रांती आहे सगळी. आणि विश्वाचं निर्माता भगवंत ना, विश्वनिर्माता कोण आहे? तोच खरा ईश्वर आहे. आणि विश्वाचा निर्माता, विश्वाच्या निर्मात्याच्या ठिकाणी शब्द काय आहे दुसरा आला इथे, विश्वभक्षक काळे, विश्वाचं भक्षण करणारा, तोच तो विश्वाचं रक्षण करणारा. भक्षण करणाराच रक्षण करतोय. तीन दाखवले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, हे इकडे, पण मुळात ते तीन नाहीच आहेत. तो जगवतोही तोच, निर्माणही तोच करतो, भक्षणही तोच करतोय. पण काळ म्हणून त्याला म्हटलेलं आहे, ही वेळ आता राहणार की जाणार, त्याला काळ म्हणायचे. ते पूर्ण विश्व जे भक्षण करते, ते भक्षण करणारे काळ, तो माझा दास झाला. आता काळ जर दास झाला, तुझ्या अंतर्यामी हरी आहे, तुझ्या देहात हरी आहे. तू ज्याच्याबद्दल बोलतोयस त्याच्या तिथे सुद्धा हरीच आहे. हे महाराजांनी शिकवलेलं तंत्र अवगत केल्याने आपण हरिरूप तर होतोच, आपण स्वतः हरिरूपच होतो. पण ह्या कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही, काही असो. आणि पुण्य म्हणजे हेच, पुण्य ज्याला शब्द वापरलाय, पुण्य शब्द आहे काहीतरी, पुण्य म्हणजे मिळते असं नव्हे.
पण पुण्यदायक म्हणजे जे सुखदायक अस्तित्व, ते तुझे मी आकार नाही असे म्हटल्यावर प्रकट होते, तोपर्यंत होत नाही. किती तुम्ही प्रयत्न केले असेल, काय ध्यानधारणा केली असेल, नामस्मरण केलं असेल, पण मी आकार रूप आहे, हा आकार म्हणजे मी आहे, ही त्याची खात्री पक्की जी झालेली आहे, ती त्याची जोपर्यंत सुटली नाही, ती सोडायला तो मागत नाही, तोपर्यंत मी आकार रूप नाही, मी निराकार आहे, हे पक्क होणार नाही. एक सोडल्याशिवाय तुम्हाला दुसरीकडे जाता येत नाही. 5,000ची नोकरी सोडायची आहे, ती 50,000ची लागायला पाहिजे ना, तेव्हा तो सोडून देतो नोकरी. म्हणतो आता मला 5-10 हजाराची नोकरी सोडली मी ती. पण केव्हा सोडतो? मला 50,000 मोठी नोकरी मिळते तेव्हा सोडतो ना तो. आणि भरपूर पैसा झाला तर नोकरी पण सोडतो. सोडतो कधी? म्हणजे सोडणे गरजेचं आहे, पण त्याच्या उच्च काहीतरी प्राप्त झालं तर सोडतो ना. हा व्यावहारिक भाषा आहे की नाही सगळी, तेव्हा सोडतो की नाही. मग तसं हे विश्व सत्य सत्य म्हणता म्हणता हे मला काहीतरी देणार म्हणून ते मला दुःख देते. आणि भक्ताला प्रत्यक्ष परमेश्वर ज्याने हे विश्व निर्माण केले त्याचे दर्शन घडायचे, त्याचे दर्शन घडायचे, ते होण्याकरता हे सोडायला नको. हे कधी नाही, मी हे सोडलं ना की मग मला देव मिळणार. मग एक जण आहे तो सांगतो मग मेल्यानंतर देव मिळणारच ना, मग आता काय करायचं कशाला एवढ्यापासून? काय मूर्खासारखा प्रश्न आहे. मग नंतर सगळं ब्रह्मच आहे हो, प्राण गेल्यावर. मग एवढ्यापासून आम्ही भजन करा, ब्रह्माची शोध करा, कशाला शोध करू? असे पण प्रश्न मांडणारे आहेत, दाड्या वाढून बसलेले. माहिती ते मद्रासला कुठे आणखी ते काय एकदम तिरुचिरापल्ली आले होते भेटायला, त्यांचेच शब्द आहेत, आम्ही कशाला करू? म्हणून नको करू, तुझी मर्जी. अरे तुला देह असताना तुला परमात्मा पद ओळखता येत नाही, तुला देह गेल्यानंतर तुझं काय डोचकी चालवणार आहेस? तुला जाणवणार पण नाही. देह गेल्यानंतर तू आहेस की नाहीस तुला जाणवायला तर पाहिजे. तू ओळखणार कशाच्या आधारावर? तुझा आधार गेला. देहाला एवढं महत्व आहे, काय महत्व आहे देहाला, मनुष्य देहाला. त्याच्यातून त्याला जाणीव आहे, जाणीव कळते त्याला, त्याची बुद्धी आहे तिथे त्याला माणसाला. तिथे प्राण्याला सांगितलं तू ओळख स्वतःला, तर काय कळेल त्याला? मांजरीला सांगत, मांजरी तू काय ओळखते काय? तू मांजर म्हणाल म्याव, काय कळते मला? मांजर म्याव करणार. आणखीन कोण वाघ असला तर डरकाळा पडेल. आणखीन काय करेल? त्याला काय शिकवलं तर कळेल? काही नाही कळणार. माणसालाच ते कळू शकतं. ही जाणीव असताना, देह आहे, देह असताना जाणीव आहे. त्या जाणीव असताना त्या जाणीवेला ओळखायचा रस्ता, शुद्ध ब्रह्मस्थिती कळण्याचा रस्ता, आत्मस्थितीचा रस्ता, हा त्या जाणवत्या जाणीवेच्याच आधारे आहे. जाणीव नाही तर जाणणार कसे? आणि जाणणार कोण? जाणले कळणार कसे? कळायला तर पाहिजे. अंधारात साचपडायचं नाहीये, कळायला पाहिजे. कळल्यानंतर कळतेपणा पण सोडून राहता आला पाहिजे. ती सुद्धा स्थिती दिसते बघा. सत्य काय असत्याचं काय याचा निवाडा करून दाखवते हीच जाणीव. पण ही जाणीव जेव्हा देहबुद्धी बळकावते ती, आणि ते मी होऊन बसते. आत्मा हा शब्द वापरलाय. आत्मा म्हणजे काय दाखवता होता असं, हा आत्मा म्हणून दाखवता येत नाही. पण ते देहामध्ये त्या आत्म्याचं अस्तित्व कळू शकते. तर जीव प्राणी इकडे लक्ष द्यायला मागत नाही. का तर परत तो जीव बनतो, जीव मी. मग कोणी प्रयोग केले ते पण मी मान्य करतो. माझ्यावर ते प्रयोग झाले, ते आता ते संशयाचं भूत बसलं एकदा मानगुटीवर, आणि भीती निर्माण झाली मनामध्ये, कुठलीही असेल, कधीही असेल. एकदा मनामध्ये भीतीने घर केलं
की ती भीती सोडवता सोडवता नाकी न होते, लक्षात घ्या. त्या जीवाची तगमग त्या जीवाला माहिती, कुठलाही असो कोणी असो. ती भीती जेव्हा अंतर्यामी शिरते, ती कशाने शिरेल माहिती नाही. इकडे भजन करतो, तिकडे सगळं करतो, पण भीती काही त्याला सोडून जात नाही. अनुभव ज्याने घेतला त्याला कळेल ही भीती सोडायची कशी. पुन्हा पुन्हा तेच, मला आकार नाही या स्थितीला परत परत आठवण करायची. मला आकृती नाही म्हणजे नाही, माझ्या गुरुचं वचन. ते मी सोडणार नाही, का वाटेल ते जगात होऊन दे, का प्राण जाईल, राहील नाही तर प्राण जाईल. मी निराकार तर निराकार, निर्गुण तर निर्गुण. गुण गुण गुणगुण करतो, त्या गुणाला जाणणारे ते निर्गुण तेच मी. इकडे इकडे जेव्हा लक्ष जातो तेव्हा त्याचा तो लक्ष हरवतो. लक्ष आपलं लक्ष हरवतो. परंतु लक्षात पुन्हा पुन्हा त्याच्यात लक्षात जे काही येत राहते ते त्याला पुन्हा पुन्हा खुणवत राहते, दाखवत राहते की हे हवे ते हवे आणि हे राहणार आहे. लक्षातीत आहे ते परब्रह्म तुझ्या लक्षात आले पाहिजे आणि तुझ्या लक्षात आणून देणे आहे. तुझ्या लक्षात इतर जे काही येऊन पडलेलं आहे ते लक्षात येऊन पडलेले प्रत्येक, मग एवढासा कण असेल किंवा ते ढीग असेल, तो जो तुझ्या लक्षात येऊन पडतो आहे तो अलक्ष कर, म्हणजे दुर्लक्ष कर म्हणा. तो दुर्लक्ष कर आणि तुझे लक्ष माझ्याकडे दे. स्वतःचे लक्ष स्वतःवर वळव. हे एक सत्य ध्यान आहे. तोपर्यंत ध्यान तुझे घडलेले नाही, बाकी ध्यानाचे गमजा मारण्यात अर्थ नाही. तुझ्या ध्यानात तू आहेस, हे तुझ्या ध्यानात तू आहेस, हे तू धरलेस तर ते तरच त्या ठिकाणी तुझं धारणा ध्यान परिपूर्ण होणार आणि तिथूनच तुला तुझा आत्मप्रकाशाचा दरवाजा उघडणार. ही गुरुची किल्ली आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की